5 प्रकारचे अन्न खाल्ले तर त्याच्या घरात येते गरिबी. आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये केवळ धर्माविषयीच नाही तर कर्माशी संबंधित गोष्टींचेही ज्ञान दिलेले आहे. आज आपण अन्नाबद्दल बोलू. ऐहिक आणि व्यावहारिक ज्ञानाचे परम भांडार समजल्या जाणाऱ्या गीतेचे वर्णन आहे की भीष्म पितामहांनी अर्जुनाला 5 प्रकारचे अन्न खाण्याचा सल्ला दिला होता. जर एखाद्या व्यक्तीने हे 5 प्रकारचे अन्न खाल्ले तर त्याच्या घरात गरिबी येते. पहिल्या प्रकारचे अन्न भीष्म पितामहांनी अशा अन्नाचे वर्णन चिखल असे केले आहे, ज्याच्या अन्नाचे ताट कोणी ओलांडले आहे. गीतेनुसार असे अन्न नाल्यात पडलेल्या चिखलासारखे आहे. ते मान्य करू नये. जर चुकून तुम्ही घरातील अन्नाचे ताट ओलांडले असेल तर हे अन्न स्वतः खाऊन जनावरांसाठी ठेवलेले बरे. दुसऱ्या प्रकारचे अन्न अन्नाचा दुसरा चुकीचा प्रकार गीतेमध्ये सांगितला आहे. ज्या अन्नाच्या ताटात पाय अडखळला आहे किंवा कोणाच्या पायाचा स्पर्श झाला आहे, असे अन्न आता खाण्यास योग्य नाही. तुम्ही असे अन्न घेणे टाळावे, अन्यथा तुम्ही गरीब होऊ शकता. तिसऱ्या प्रकारचे अन्न गीतेमध्ये भीष्म पितामहांनी सांगितले आहे की तिसरा वाईट प्रकार म्हणजे ज्यामध्ये केस पडलेले असतात. असे अन्न दूषित झाल्यामुळे ते सेवनासाठी योग्य मानले जात नाही. असे अन्न खाणारा माणूस लवकरच गरीब होतो. चौथ्या प्रकारचे अन्न भजनाचा चौथा प्रकार भीष्म पितामहांनी सांगितला होता की पती-पत्नी एकाच ताटात जेवत असतील तर त्या भोजनातील पदार्थाच्या रूपात त्यांचे प्रेम येते. त्या अन्नामध्ये तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग नसावा. हे त्याच्यासाठी घातक ठरू शकते. पती-पत्नी एकाच ताटात जेवत असले तरी प्रेम वाढते आणि दोघांसाठी हे जेवण म्हणजे 4 धामांचे पुण्यफळ मिळाल्यासारखे आहे. पाचव्या प्रकारचे अन्न जर मुलगी कुमारी असेल आणि वडिलांसोबत एकाच ताटात खात असेल तर तो बाप कधीच अकाली मरत नाही, कारण मुलगी वडिलांचा अकाली मृत्यू हरण करते. जेव्हा तुम्ही जेवता त्याच ताटात तुमच्या मुलीला थोडासा भाग द्या. आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये केवळ धर्माविषयीच नाही तर कर्माशी संबंधित गोष्टींचेही ज्ञान दिलेले आहे. आज आपण अन्नाबद्दल बोलू. ऐहिक आणि व्यावहारिक ज्ञानाचे परम भांडार समजल्या जाणाऱ्या गीतेचे वर्णन आहे की भीष्म पितामहांनी अर्जुनाला 5 प्रकारचे अन्न खाण्याचा सल्ला दिला होता. जर एखाद्या व्यक्तीने हे 5 प्रकारचे अन्न खाल्ले तर त्याच्या घरात गरिबी येते. पहिल्या प्रकारचे अन्न भीष्म पितामहांनी अशा अन्नाचे वर्णन चिखल असे केले आहे, ज्याच्या अन्नाचे ताट कोणी ओलांडले आहे. गीतेनुसार असे अन्न नाल्यात पडलेल्या चिखलासारखे आहे. ते मान्य करू नये. जर चुकून तुम्ही घरातील अन्नाचे ताट ओलांडले असेल तर हे अन्न स्वतः खाऊन जनावरांसाठी ठेवलेले बरे. दुसऱ्या प्रकारचे अन्न अन्नाचा दुसरा चुकीचा प्रकार गीतेमध्ये सांगितला आहे. ज्या अन्नाच्या ताटात पाय अडखळला आहे किंवा कोणाच्या पायाचा स्पर्श झाला आहे, असे अन्न आता खाण्यास योग्य नाही. तुम्ही असे अन्न घेणे टाळावे, अन्यथा तुम्ही गरीब होऊ शकता. तिसऱ्या प्रकारचे अन्न गीतेमध्ये भीष्म पितामहांनी सांगितले आहे की तिसरा वाईट प्रकार म्हणजे ज्यामध्ये केस पडलेले असतात. असे अन्न दूषित झाल्यामुळे ते सेवनासाठी योग्य मानले जात नाही. असे अन्न खाणारा माणूस लवकरच गरीब होतो. चौथ्या प्रकारचे अन्न भजनाचा चौथा प्रकार भीष्म पितामहांनी सांगितला होता की पती-पत्नी एकाच ताटात जेवत असतील तर त्या भोजनातील पदार्थाच्या रूपात त्यांचे प्रेम येते. त्या अन्नामध्ये तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग नसावा. हे त्याच्यासाठी घातक ठरू शकते. पती-पत्नी एकाच ताटात जेवत असले तरी प्रेम वाढते आणि दोघांसाठी हे जेवण म्हणजे 4 धामांचे पुण्यफळ मिळाल्यासारखे आहे. पाचव्या प्रकारचे अन्न जर मुलगी कुमारी असेल आणि वडिलांसोबत एकाच ताटात खात असेल तर तो बाप कधीच अकाली मरत नाही, कारण मुलगी वडिलांचा अकाली मृत्यू हरण करते. जेव्हा तुम्ही जेवता त्याच ताटात तुमच्या मुलीला थोडासा भाग द्या.